संस्थेचं काम तर उत्तम चाललं आहे, इतकी मोठी संस्था आहे, पण तुमच्यानंतर या संस्थेचं काय, हा प्रश्न तेंडुलकरांनी शिवाजीरावांना विचारला. तर की आश्रमाचं काम चांगलं चाललं आहे असं मला वाटतंय, पण मनात एक प्रश्न आला की तुमच्या मागे या आश्रमाचं काय. एक क्षणही न घेता शिवाजीराव ताडदिशी उत्तरले की माझ्या मागे कशाचं काय याचा विचार मी करत नाही. मी मेल्यावर जे उरेल त्याच्याशी माझा काय संबंध. मागे राहणारे बघून घेतील, त्यांना हवा असेल तर आश्रम चालवतील, नाही तर बंद करून आपापल्या वाटा पकडून निघून जातील. मी त्या विचारांनी का अस्वस्थ होऊ. कुणाला कसला खेळ आवडतो, कुणाला कसला. मला हा खेळ आवडला, मी तो मनसोक्त खेळलो. आता ह्या खेळाचं मी गेल्यावर काय होईल याची चिंता मी करत नाही आणि या विचाराने माझी झोप एक क्षणसुद्धा मोडत नाही. या उत्तराने मी अवाक झालो. हा कर्मवीर तपस्वी इतर अनेक तपस्व्यांसारखा त्याच्या कामातून अमर होण्यासाठी अजिबातच उत्सुक नव्हता असा ह्याचा अर्थ. आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या कामाला हा खेळ म्हणत होता आणि आपल्यानंतरचा विचार त्याच्या मनाला शिवतही नसावा असाच तो बोलत होता. काम आणि ते करणारा यांच्यातलं हे असं नातं पूर्वी कधीच मला भेटलं नव्हतं आणि करत असलेल्या कामाविषयीची ही निरासक्ती मला अत्यंत नवी होती. हे तेंडुलकरांनी लिहून ठेवलं. 3 वेळा त्यांनी स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला व आयुष्यभर कुष्ठरोग्यांची सेवा, जनतेची सेवा करण्यात आपले आयुष्य व्यतीत केले. अशा डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांचा जीवनपट आज कल्याणीजी भागवत यांनी उलगडला. त्याचेही क्षणचित्र आपल्यासाठी. माघारी दाजीबाचा, तुझ्या या धाकट्या भावाचा सांभाळ तुलाच करायचा. इतक्या कोवळ्या खांद्यांवर केवढी मोठी जबाबदारी टाकली होती. तिनं ती स्वीकारली. यापुढे जगायचं ते फक्त भावासाठी. पण एवढ्याने मातापित्यांची चिंता सरली नव्हती. बहिणाकाचं लहान वय, देखणं रूप, समाजाची त्या काळातली विधवेकडे पाहण्याची एक वाईट नजर, शिवाय ती स्वतःसुद्धा तारुण्यसुलभ मोहाला बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नव्हतीच. हे सगळं ध्यानी घेऊन वडिलांनी मन कठोर केलं आणि तिला सांगितलं, ताठमानेने जगायचं असेल, भावाची जबाबदारी निभावायची असेल तर तुला या सुंदर रूपाचा त्याग केला पाहिजे. त्याचा मोह कुणाला पडता कामा नये. महाराष्ट्रात कर्वे, रानडे, केशवापनासारख्या अघोरी चालींचं उच्चाटन करायला झटत होती, पण सुधारणेचं हे वारं आसंगीसारख्या छोट्या खेड्यामध्ये पोचलेलं नव्हतं. बहिणाकांनी वडिलांची आज्ञा मानली. केशविहीन विरूप आणि तांबडं आलगण यांचा स्वीकार केला, तो मरेपर्यंत. त्या क्षणापासून बहिणाक्का आणि दाजीबा यांची आयुष्य एकमेकांशी घट्ट बांधली गेली. प्रथम वडील आणि पाठोपाठ 1.5 वर्षात आई गेली. दूरच्या एका काका काकूंनी वाड्याचा आणि शेतीचा कब्जा घेतला. बहीण भावांची आबाळ सुरू झाली. स्वतःच्याच घरात आश्रिताचं जीणं वाट्याला आलं. शाळेच्या फीसाठी 8-8 दिवस काकांच्या मनधरण्या कराव्या लागत असे. एक दिवस शाळेतनं परत आलेल्या दाजीबांनी काकूला म्हटलं, काकू भूक लागले, काहीतरी खायला दे. काकूने शिळ्या भाकरीचे तुकडे पत्रावळीवर वाढून समोर ठेवले. काकू हे कशाबरोबर खाऊ असं विचारल्यावर तिने त्याच्यावर लाल भडक तिखटाची भुकटी टाकली. दाजीबा काही न बोलता पाण्याच्या घोटाबरोबर ते गिळायला लागला. डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या होत्या. बहिणाकांचा जीव संतापाने आणि अपमानाने पेटून उठला. तिने पत्रावळ उचलून गोठ्यातल्या गाईपुढे ठेवली. दाजीबाचा हात धरला आणि नेसत्या वस्त्रानिशी घर सोडलं. जमखिंडी गाठली. कुणाच्या तरी ओळखीने 8 आणे भाड्याची खोली घेतली. घरात राहून करता येतील अशी काही कामं बघितली. पोटाची सोय तर झाली. काही दूरच्या नातलगांचा थोडा आधारही मिळाला. दाजीबाला जमखिंडीच्या शाळेत दाखल केलं. तो ब्रिटिश राजवटीचा काळ होता. शाळेमध्ये राजा राणीच्या फोटोसमोर उभं राहून रोज प्रार्थना करावी लागायची. दाजीबाला त्या कोवळ्या वयातच प्रश्न पडायला लागले की कोण आहेत हे राजा राणी आमचे. मी नाही त्यांना मानत. मी का त्यांच्या फोटोसमोर प्रार्थना करायची. मला शिक्षा झाली तरी चालेल, पण मला जे पटत नाही ते मी कधीच करणार नाही. लहान वयातच त्यांच्यातले नेतृत्व गुण आणि स्वाभिमान हे दिसायला लागलेले होते. त्यांचं पाहून इतर शाळेतली मुलंही तसंच वागायला लागली. एक अशी छोटीशी बालसेनाच तयार झाली. मग ही मुलं आजाऱ्यांची सेवा कर, कुणाला औषध आणून दे, पैसा फंड गोळा करून कुणाला काही मदत कर, अशा गोष्टी करायला लागल्या.
पण पुढचं शिक्षण या तालुक्याच्या छोट्या गावी होणं शक्य नव्हतं. त्यासाठी शहरात जायला हवं. त्याच वेळेला कर्मधर्म संयोगाने एक शाळेतला जुना मित्र भेटला. तो पुण्याला वसतिगृहामध्ये राहून शिकत होता. त्यांनी मदत करायचं कबूल केलं. तो म्हणला, तुम्ही पुण्याला या. जमखिंडीकरांनी शिष्यवृत्ती देऊ केली. आता पुण्याचे वेध लागले. बहिणाकाचं सासर पुण्यालाच असल्यामुळे तिची काळजी नव्हती. पुण्यामध्ये जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू झाला. मुठा नदीच्या काठी ओंकारेश्वराच्या देवळाजवळ तांब्यांचा वाडा होता. तिथल्या वसतिगृहात राहायची सोय झाली. नानावाड्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 8वीपासूनचं शिक्षण सुरू झालं. मन लावून अभ्यास करायचा, विविध विषयांवर भरपूर वाचन करायचं, नित्य गीतेचं पठण, मित्रांबरोबर योगासनं, जोर बैठका, कुस्ती असा व्यायाम आणि वेळ मिळेल तेव्हा गड किल्ले आणि जंगलांमध्ये भ्रमण. शरीर बलवान आणि मन निर्भय बनत चाललं होतं. भोवतालचं वातावरण त्यावेळेला देशभक्तीने भारलेलं होतं. ब्रिटिशांच्या विरोधामध्ये असंतोष वाढत चालला होता. परदेशी कापडाच्या होळ्या, संपूर्ण स्वराज्याची घोषणा या सगळ्याचा परिणाम होऊन त्यांच्या मनामध्ये काही बीजं रुजत होती. पुढे त्यांना अंकुर फुटणार होते. स्वदेशीचं व्रत स्वीकारलं. आपणही देशासाठी काहीतरी करावं ही उर्मी सतत उफाळत होती. पण त्यासाठी आधी शिक्षण, ज्ञान आणि आरोग्य मिळवायला पाहिजे याची पण कुठेतरी जाणीव होती. शालांत परीक्षेमध्ये उत्तम यश मिळालं. कॉलेजमध्ये जायची इच्छा तर होती, पण संस्थानाकडनं मदत मिळाली नाही. आयुष्यातल्या पूर्वीच्या स्थित्यंतरांमुळे थोडा आधीच शिक्षणाला उशीरही झालेला होता. पुढे शिकावं का स्वातंत्र्य लढ्यात उडी घ्यावी. त्याच वेळेला वयाने आणि कर्तृत्वाने ज्येष्ठ असलेल्या दूरच्या एका चुलत बंधूंची म्हणजे भाऊसाहेब पटवर्धनांची त्यांना आठवण झाली. ते महात्मा गांधींसोबत काम करत असत. त्यांना पत्र लिहून आपली मनस्थिती कळवली. त्यांचं उत्तर आलं की असंगीच्या वाड्यामध्ये अंधारात दडवलं गेलेलं कटू सत्य तुला आठवत आहे ना. त्या लहान वयात तू ठरवलं होतंस की मी असं होऊ देणार नाही आणि तेव्हाच तुझा मार्ग ठरला होता. तुझ्या त्या अंतःप्रेरणेशी प्रतारणा करू नकोस. आरोग्य सेवेतून देशसेवा हा तुझा धर्म आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी तू आता कलकत्त्याला जा. मी जमेल तशी मदत कर. काय होतं ते असंगीच्या वाड्यातलं सत्य. वाड्यात एका कोपऱ्यातल्या अंधाऱ्या खोलीमध्ये नेहमी कोणाचा तरी वावर जाणवायचा. नजरेला कोणी पडायचं नाही. ती व्यक्ती जिवंत नाही आहे असा बाहेरच्या समाजाचा समज होता. पण वाड्याने तिच्या आश्रयाची आणि 2 वेळच्या जेवणाची सोय केलेली होती. एकदा दाजीबानी धीर एकवटून त्या खोलीमध्ये डोकावून पाहिलं. जे दिसलं ते हातरावून टाकणारं होतं. अत्यंत विद्रूप झालेली, हातपाय झळून गेलेली कुणी स्त्री होती. महारोग झालेली, समाजाच्या भीतीमुळे दिवाभितासारखं जीवन जगत होती. ना औषध ना पाणी. मरत नव्हती म्हणून जिवंत होती इतकंच. दाजीबानी बहिणाकाला सांगितलं. मग रोज ती दोघंजणं त्या खोलीच्या दाराशी जायची. शाळेतल्या काहीतरी गमती जमती सांगून दाजीबा त्या दुर्दैवी आयुष्यात काही 2-4 चांगल्या क्षणांची शिंपण करण्याचा प्रयत्न करायचा. हा कसला आजार आहे, तो का होतो, असं का माणूस विद्रूप दिसायला लागतं, यावर औषध नाही का, मी करीन हे काम. तो कुठल्या तरी आंतरिक इच्छेतनं अक्कांना एक दिवस म्हणाला. नियतीच जणू त्यावेळेला त्याच्या मुखातून बोलत होती आणि तथास्तू म्हणत होती. भाऊसाहेबांच्या पत्रामुळे ह्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. संभ्रम संपला आणि कलकत्त्याला जायचा निर्णय झाला. बहिणाकांचं मन फार कासावीस झालं, पण भावाच्या आयुष्याचं भलं व्हावं म्हणून त्यांनी डोळ्यातले पाणी पुसून आशीर्वाद आणि निरोप दिला. 2-4 परिचितांचे पत्ते आणि 8-10 दिवस पुरतील एवढे पैसे या शिदोरीवर कलकत्ता गाठले. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. शिक्षण आणि मिळतील ती कामं करून अर्थार्जन. शिवाय विवेकानंदांचं काम आणि विचार यांचा अभ्यासही जोरात सुरू होता. गरीब वस्तींमध्ये हिंडून रुग्णांची मोफत तपासणी करणं, उपचार करणं हेही जोडीला सुरू झालं. अनेक भले बुरे अनुभव गाठीला आले. शिक्षण संपत आलं. पुढचा विचार करायला हवा होता. इथेच राहून रामकृष्ण मिशनच्या कामाला जन्म वाहून घ्यावं का बहिणाकासाठी पुण्याला परत जावं. अलाहाबादलाही मिशनचं खूप मोठं काम होतं. तिथे जावं का. भाऊसाहेबांशी पत्रव्यवहार तर सुरूच होता. त्यांनी सल्ला दिला की तू अलाहाबादला जरूर जा. तिथल्या कामाचा अनुभवही तुला उपयोगी पडेल.
अलाहाबादच्या मिशनचा लौकिक खूप मोठा होता. आश्रमात येणाऱ्यांवर वैद्यकीय उपचार करण्यात सगळा दिवस मावळायचा. पण हळूहळू काही गोष्टी शिवाजीरावांना तिथे खटकायला लागल्या. कार्यकर्ते रोग्यांकडे दुर्लक्ष करायचे, स्वतःसाठी काही फायदे उपटून घ्यायचे, वरिष्ठांना सांगून उपयोग नव्हता, काही करता येईल असे अधिकार हाती नव्हते. 1-1.5 वर्ष गेलं आणि जीव गुदमरायला लागला. इथे काम करणं आपल्याला शक्य नाही हे लक्षात आलं. मित्रांनी समजावलं की संस्था म्हटली की असं व्हायचंच. जोडून घ्यायला, तडजोड करायला शिका. 4 प्रवृत्तींची 4 माणसं असणारच आहेत. पण वैयक्तिक स्वार्थाकरता जीवनविषयक तत्त्व आणि मूल्यांची तडजोड करणं शक्य नव्हतं. अलाहाबादचा निरोप घेतला. पण विवेकानंदांच्या विचारांचं स्मरण सतत राहावं म्हणून त्यागाचं प्रतीक असलेला ते बांधत असत तसा भगवा पेटा शिरोधार्य मानला आणि आयुष्यभर तो वापरला. आता पुढे काय? चहू दिशा मोकळ्याच होत्या. गावोगावी भ्रमंती सुरू झाली. एखाद्या गावी उतरावं, गाव हिंडून बघावं, तिथलं वातावरण, तिथले लोक यांना जाणून घ्यायचा प्रयत्न करावा. आपल्या मनात जे काम करायचं आहे त्याला अनुकूल परिस्थिती आहे का याचा अंदाज घ्यावा. अनेक गावं पायाखालून घातली, पण अनेक संस्था बघितल्या, अनेकांना भेटले, पण मन कुठे कौल देत नव्हतं. दिल्ली, आग्रा, झाशी, ग्वाल्हेर, रायपूर, जबलपूर, नागपूर, वर्धा, अकोल्यात दिवसभर गावात हिंडून रात्री स्टेशनवरती मुक्काम केला. इथे राहावं का पुढे जावं? तिथून जवळच जगदंबेचं निवासस्थान असलेल्या अमरावती शहराचं नाव कानावर पडलं. गावाला मोठी पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक परंपरा होती. देवीचं पुरातन मंदिर होतं. असं वाटलं की इथवर आलोय तर तिथेही जाऊन पाहूया. पुन्हा 2 स्टेशनं मागे जाऊन शिवाजीराव बडनेरला उतरले. आता खिशात फक्त 3 रुपये शिल्लक होते. कुणाची ओळख नव्हती. मुक्काम कुठे करायचा हा प्रश्न होता. बडनेरहून अमरावतीला जाण्यासाठी त्यांनी भाड्याचा टांगा घेतला. त्याला सांगितलं की मला एखाद्या धर्मशाळेमध्ये घेऊन चल. ते 7-8 मैलाचं अंतर पार करताना टांगेवाल्याशी गप्पा झाल्या. त्याच्या लक्षात आलं की ही आसामी कोणी साधीसुधी नाही आहे. तो म्हणाला, साहेब तुम्ही धर्मशाळेत उतरू नका. आमच्या गावामध्ये दादासाहेब खापर्डे हे खूप प्रतिष्ठित वकील आहेत. त्यांच्या घरी मी तुम्हाला घेऊन जातो. दादासाहेबांनी अतिशय आपुलकीने शिवाजीरावांचं स्वागत केलं. त्यांना आपल्या घरीच ठेवून घेतलं. तो दिवस नेमका घटस्थापनेचा होता. हा एक प्रकारे शुभशकूनच असावा. मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं, गाव फिरून बघितलं, मनाने कौल दिला की इथे राहूया. असं म्हणतात ना की माणसाला त्याची कर्मभूमी खुणावत असते, पण तिथपर्यंत पोचवण्याचं काम नियती घडवून आणते. अखेर कर्मभूमीत पाऊल पडलं होतं. पुढची जवळजवळ 67 वर्ष या नगरीमध्ये त्यांचं वास्तव्य असणार होतं. हातून खूप मोठं आणि महत्त्वाचं कार्य घडणार होतं. शिवाजीरावांनी भाड्याची जागा बघितली. पहिल्याच दिवशी अपरात्री दाराची कडी वाजली. एक फाटक्या अंगाचा, दिनवाण्या चेहऱ्याचा इसम बाहेर उभा होता. हात जोडून तो काकुळतीने म्हणाला, डॉक्टर साहब, मेरा बच्चा बहुत बीमार है, बहुत तकलीफ में है. आप घर आके उसे देखेंगे क्या? मेरी विनती है आपसे. आपण डॉक्टर होते ह्याला कसं कळलं असा विचार करतच शिवाजीराव त्याच्याबरोबर गेले. मुलाला तपासलं, औषध दिलं. तो अमरावतीमधला त्यांचा पहिला पेशंट. अजून व्यवसायाची पाटीसुद्धा लावलेली नव्हती, पण सेवेचा श्रीगणेशा झाला होता. उजाडताच त्या मुलाचे वडील सांगायला आले की त्याची तब्येत चांगली आहे, औषधामुळे खूपच आराम पडला आहे. त्यांनी फीचा पहिला रुपया डॉक्टरांच्या हातामध्ये ठेवला. ते म्हणाले, अरे अजून मी व्यवसाय सुरूही केला नाही है. आपका बेटा ठीक हो गया, यही मेरी फीस समझ लो. ये पैसे मैं नहीं ले सकता. नहीं डॉक्टर साहब, मुझे ना जानते हुए भी आप इतनी रात गए, मेरे घर आए, मेरे बच्चे को देखा, उसको दवाई दी. मैं आपका बहुत एहसानमंद हूँ. ये फीस तो आपको लेनी ही पडेगी. खूप समजावूनही तो ऐकेना. तेव्हा जगदंबेचा आशीर्वाद म्हणून शिवाजीरावांनी तो रुपया ठेवून घेतला. डॉक्टरी सुरू केली. जगायला पैसा लागतोच, तो भरपूर मिळतही गेला. परंतु व्यवसायाचा कधीही धंदा होणार नाही याची दक्षता घेतली. गोरगरिबांना मोफत औषधपाणी केलं जायचं. पेशंटला जे बिल दिलं जाईल त्याच्यावरती एक टीप असायची, या बिलाची रक्कम जमेल तेव्हा सवडीने द्यावी. अमरावतीमध्ये येऊन वर्ष झालं होतं. व्यवसायाचा जम बसला होता. त्याच सुमारास प्लेगची साथ आली. रोगाने थैमान घातलं. शिवाजीरावांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा केली सर्वांची.
औषधाचाही कधी खर्च घेतला नाही, त्यामुळे ते जनमानसामध्ये अतिशय आदरणीय आणि लोकप्रिय झाले. आयुष्याला प्रथमच आता स्थैर्य आलं होतं. मग बहिणा काही पुण्याहून आल्या. 3 खोल्यांची जागा घेतली. भांडी कुंडी अंथरूण पांघरूण असं सगळं सामान आलं. घराला थोडं घरपण आलं. आता बहिणाकांना वेध लागले आपल्या भावाच्या लग्नाचे. उत्तम चाललेला व्यवसाय, आर्थिक सुबत्ता, राजबिंड देखणं रूप, आकर्षक व्यक्तिमत्व, समाजामध्ये असलेली लोकप्रियता आणि मान, कुठेच काही उणं नाही. अनेक उपवर मुलींचे पालक आडून आडून चौकशा करायला लागलेच होते. पण डॉक्टरांच्या मनाची तयारी होत नव्हती. हा पैसा आणि हे वैभव आपण कधीही सोडून देऊ शकतो. मग घरी येणाऱ्या नव्या मुलीच्या इच्छांचं, तिच्या आकांक्षांचं काय? पण बहिणाकाचं मन मोडणंसुद्धा फार अवघड होतं, कारण तोच तर सर्वात जवळचा रक्ताचा एकमेव बंधू होता. तिच्यासाठी आयुष्यामध्ये लग्न हा संस्कार जर घडायचाच असेल तर मग माझ्या भावी कार्यातही साथ देणारी, शिक्षित आणि विचारी सहचरी हवी, जिला माझ्या सामाजिक प्रतिष्ठेचा, पैशाचा किंवा मालमत्तेचा लोभ नसेल, जी माझी मूल्य समजावून घेऊन सहकार्य करणारी असेल. अशी कोणी मिळाली तरच गृहस्थाश्रमी व्हायचं हे निश्चित होतं. नागपूरचे प्रख्यात थिओसॉफिस्ट अप्पासाहेब मराठे यांची पुतणी गंगा यांचं स्थळ डॉक्टरांना सांगून आलं. गंगा त्यावेळेला बनारस हिंदू विद्यापीठामध्ये शिकत होती. एका सुट्टीमध्ये डॉक्टरांशी, शिवाजीरावांशी परिचय झाला. ते कामानिमित्त वरचेवर अमरावतीहून नागपूरला जात असत. अधूनमधून भेटीगाठी व्हायला लागल्या. पत्रसंवाद सुरू झाला. डॉक्टरांनी त्यांचा भविष्याविषयीचा विचार स्पष्टपणे तिच्यासमोर मांडला. देशसेवा आणि लोकसेवा हेच माझ्या आयुष्याचं प्रधान उद्दिष्ट असणार आहे आणि त्यासाठी कशाचाही त्याग करायची माझी तयारी आहे. तू साथ देशील असा विश्वास मला वाटतो. पण गंगा थोडी द्विधा मनस्थितीमध्ये होती की हे सेवेचं शिवधनुष्य पेळणं आपल्याला जमेल का खरंच, आणि आपल्या शिक्षणाचं काय. दुसरीकडे वाटत होतं की डॉक्टरांची अर्धांगिनी झाले तर बाहेरच्या विशाल जगाचा जो अनुभव येईल तेच तर खरं शिक्षण असेल ना. मग नव्या आयुष्याला का बरं सामोरं जाऊ नये. तिने डॉक्टरांना होकार कळवला. नागपूरला अगदी साधेपणाने लग्न झालं. गंगा मराठे सौ पार्वती पटवर्धन झाल्या. अक्कांच्या प्रेमळ छायेखाली संसार सुरू झाला. अर्थातच हा संसार 4 चौघांसारखा नव्हता आणि पुढेही कधीच नसणार होता. 1914 साली अमरावतीमध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ स्थापन झालं होतं. डॉक्टरांनी स्वतः अतिशय बलाढ्य शरीर प्रकृती कमावलेली होती. 1924 ते 33 या काळात ते व्यायामशाळेचे अध्यक्षही होते. त्यांनी भारतीय खेळ आणि व्यायाम पद्धतीचं महत्त्व आणि श्रेष्ठत्व लोकांना पटवून या खेळांना मान्यता मिळवून दिली. मंडळाच्या वार्षिक महोत्सवात त्यांनी स्वतः बलप्रदर्शन करून दाखवलं. दोरखंडाचं एक टोक फोर्ड गाडीला बांधलं, दुसरं स्वतःच्या दंडाला. आपला श्वास पूर्णपणे रोखून पाय जमिनीवर घट्ट रोवले. ड्रायव्हरला गाडी सुरू करून त्याचा वेग सतत वाढवत न्यायला सांगितला. चमत्कार घडला. फोर्ड जागेवरून 1 इंचही सरकू शकली नाही. बघणारे थरारून गेले. डॉक्टरांच्या अंगात अफाट ताकद होती, पण त्यांना गर्व नव्हता. सार्थ अभिमान जरूर होता. श्रीमद शंकराचार्यांच्या हस्ते त्यांना समाज बलरक्षक ही पदवी देऊन गौरवण्यात आलं होतं. 1936 जर्मनीला ऑलिम्पिक स्पर्धेत हनुमान व्यायामशाळेच्या संघांनी मल्लखांब, योगासनं आणि लेझिम यांची प्रात्यक्षिकं केली. हा संघ पाठवण्यात शिवाजीरावांचा खूप मोठा पुढाकार होता. देशभर स्वातंत्र्य लढ्याला वेग आला होता. शिवाजीराव आणि पार्वतीबाई दोघंही अमरावतीच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये सक्रिय भाग घेऊ लागले. 1921 गांधीजी आणि कस्तुरबा अमरावतीला आले होते. त्यांची निवासाची व्यवस्था, सभेचं आयोजन यातही शिवाजीरावांचा पुढाकार होता. पार्वतीबाई स्वतः 3 महिने साबरमतीला बा आणि बापूंजवळ राहून आलेल्या होत्या. रात्री झालेल्या प्रचंड सभेत त्यांच्या हिंदीतल्या भाषणाचा त्यांनी पार्वतीबाईंनी तिथल्या तिथे मराठीमध्ये अनुवाद केला. सभेनंतर स्वराज्य फंड गोळा करण्यासाठी झोळी फिरवली गेली. पार्वतीबाईंनी क्षणात हातातल्या पाटल्या आणि बांगड्या काढून झोळीत टाकल्या. घरी जेव्हा बहिणाकांना हे समजलं तेव्हा त्या म्हणाल्या, मी तुला लग्नात हे दागिने मुद्दाम खूप कौतुकाने केले होते. तुझ्या हातात रोज ते पाहताना मला एक प्रकारचा अभिमान वाटायचा गं.
कारण ज्या परिस्थितीतून मी आणि दाजीबा वर आलो आणि आज ज्या मानाने आम्ही जगतोय त्याचं प्रतीक म्हणजे ह्या बांगड्या होत्या. शिवाजीरावांची प्रतिक्रिया अर्थातच त्यांच्या स्वभावानुसारच होती. ते म्हणाले, खरं सांगू का, तुझे दागिन्यांशिवायचे हातच मला जास्त सुंदर दिसतात. दहीहंडा सत्याग्रहामध्ये विदर्भाच्या स्वयंसेवक तुकडीचं नेतृत्व केलं. त्यामुळे जुलै 1930मध्ये शिवाजीरावांना अटक झाली. त्यांना पोलीस चौकीमध्ये नेलं. लोक संतप्त झाले. चौकीच्या बाहेर मोठा जमाव गोळा झाला. लाठीमार करून सुद्धा ते शांत होईनात. तेव्हा पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलावलं. कारण जमाव इतका पेटलेला असताना शिवाजीरावांना पोलीस चौकीतून बाहेर काढून तुरुंगात नेणं जवळजवळ अशक्यप्राय होतं. लोकांचा संताप पाहून शिवाजीरावांनाही खूप चिंता वाटायला लागली. एवढ्यात वरिष्ठ गोरासाहेब सार्जंट नेल्सन भरधाव घोडा उडवत जनसमुदायात घुसला. त्यांनी एका हाताने हवेत पिस्तुलाचे बार उडवत दुसऱ्या हाताने लाठीमार सुरू केला. लोक घोड्याच्या टाचेखाली तुडवले जात आहेत हे दिसता क्षणी शिवाजीरावांनी खिडकीतून बाहेर उडी घेतली. त्याच्या घोड्याचा लगाम खेचून धरला आणि ते जोराने गरजले, नीचे उतरो नहीं तो मैं आपको नीचे खींच लूँगा. त्यांचा तो बुलंद आणि हुकमी आवाज ऐकून साहेब शांत झाला, खाली उतरला. अन्य पोलीस अधिकारी सुन्न होऊन बघत राहिले. जनसमुदाय स्तब्ध झाला. शिवाजीरावांनी त्या सार्जंटला चौकीत पाठवलं. लोकांना शांत केलं. मनाचा तोल असा जाऊ देऊ नका, आपल्याला अजून खूप काम करायचं आहे, मी लवकरच परत येईन. त्यांची ही विनंती ऐकून जमाव शांत झाला आणि मग त्यांची रवानगी जेलमध्ये झाली. 1.5 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली. डॉक्टर जेलमध्ये असतानाही पार्वतीबाईंनी पण स्त्रियांमध्ये जनजागृती करण्याचं काम जोरदार चालूच ठेवलं होतं. दारूगुत्त्यांच्या लिलावाच्या विरोधात पिकेटिंग केल्याच्या गुन्ह्याखाली त्यांना पण अटक होऊन सक्त मजुरीची शिक्षा झाली. त्या अटक झालेल्या विदर्भातल्या पहिल्या स्त्री सत्याग्रही होत्या. अमरावती जेलमध्ये शिक्षा भोगत असताना घरी धाकटी मुलगी तारा न्यूमोनियाने आजारी पडली. तिची तब्येत खूप खालावली. आई आणि वडील दोघंही तुरुंगात. सरकारने पार्वतीबाईंना जेलमधून सोडण्याची तयारी दाखवली, पण पुन्हा सत्याग्रहात भाग घेणार नाही असं लिहून देण्याच्या अटीवरती. अर्थातच पार्वतीबाईंनी नकार दिला. तेव्हा पोलिसांच्या पहाऱ्यामध्ये हातकड्या घातलेल्या स्थितीत त्यांना काही तासांसाठी घरी नेण्यात आलं. ताराला मांडीवर घेतलं. ती जवळजवळ बेशुद्धीत होती. एकदाच आईकडे डोळे उघडून बघितलं आणि कायमची शांत झाली. पार्वतीबाईंची पुन्हा कोठडीमध्ये रवानगी झाली. ही बातमी कळल्यावर शिवाजीरावांचं पत्र आलं. तू या प्रसंगी जे वागलीस त्याचा मला अभिमान वाटतो. तुझं व्यक्तिमत्व अधिक कणखर बनावं हीच नियतीची इच्छा असेल. जानेवारी 1932मध्ये सुभाषबाबूंना अटक झाल्याच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये प्रचंड मोठी सभा झाली. पहाटे 5 वाजता पोलीस पकड वॉरंट घेऊन घरी आले. शिवाजीरावांना अटक झाली. 700 रुपये दंड आणि 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली. चक्की पिसणं, धान्य कुटणं, तेल गाळणं ही कामं करावी लागायची. अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जायचं. या जोडीला सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अत्यंत असह्य वर्तन, भ्रष्टाचार हे होतंच. शिवाजीरावांनी तुरुंगात त्याविरुद्ध सत्याग्रह सुरू केला. त्यांना अनेक दिवस अंधार कोठडीमध्ये ठेवण्यात आलं, पण दडपशाहीमध्ये नमणार नाही ही त्यांची भूमिका मात्र कायम होती. अखेर चौकशी होऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षाही झाली. शिवाजीरावांना आता रायपूरच्या तुरुंगामध्ये हलवण्यात आलं. तिथे एक मानसिक संतुलन ढळलेला कैदी होता. तो स्वतःला मारून घेणं, कोठडीमध्येच संडास करून ती घाण अंगाला फासून घेणं, अस्वच्छता करणं असे अनेक प्रकार करायचा. शिवाजीराव स्वतः त्याला दिवसातून 3 वेळा आंघोळ घालून स्वच्छ करायचे. त्यांनी रात्रंदिवस त्याची सेवा करून त्याला माणसामध्ये आणला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना सिवणीच्या तुरुंगामध्ये हलवलं. तिथे सुभाषचंद्र बोस होते. अमरावतीच्या किंग एडवर्ड कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला ते डॉक्टरांच्या विनंतीला मान देऊन आले होते. त्यामुळे परिचय झालेला होता. सिवणीच्या तुरुंगात एकत्र असताना आणखीन तो दृढ झाला. विविध विषयांवर चर्चा आणि विचारविनिमय होऊ लागला. यथावकाश जेलमधनं सुटका झाली. आता काँग्रेसमध्ये जहाल मवाळ हे 2 प्रवाह स्पष्टपणे जाणवत होते आणि इंग्रज सरकारला जर निशस्त्र प्रतिकाराची भाषा समजत नसेल तर सशस्त्र क्रांती करायला हवी हे सुभाषबाबूंचे विचार तरुणांना पण पटायला लागले होते आणि त्यामुळे अर्थातच गांधी आणि बोस यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले.
पुढे सुभाषबाबूंनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली आणि देशातून आणि देशाबाहेरून आता आपण उठाव करायला पाहिजे असं प्रतिपादन केलं. त्यावेळेला अनेक तरुण त्यांच्या मागे गेले. शिवाजीरावांनी पण फॉरवर्ड ब्लॉकमध्ये प्रवेश केला, त्यांना काँग्रेसमधनं काढून टाकण्यामध्ये आलं. पण आपण जर आणि सुभाषबाबूंना नजरकैदेमध्ये ठेवलं गेलं कलकत्त्याला. आपण जर असेच कैदेमध्ये राहिलो तर काहीच घडणार नाही हे लक्षात घेऊन सुभाषबाबूंनी कैदेतून पळून जायचं ठरवलं. नजरकैदेत असतानासुद्धा त्यांचा पत्रव्यवहार गुप्त सांकेतिक भाषेमध्ये हा सतत देशभर चालू होता. पार्वतीबाईंनी ती सांकेतिक भाषा कोड लँग्वेज शिकलेली होती आणि त्या आलेल्या संदेशांचा प्रसार आणि प्रचार करत असत. एकदा गुप्त भाषेत एक तार आली की डॉक्टरांनी ताबडतोब मला येऊन भेटावं. त्यावेळेला दुर्दैवाने ते एका रोग्यावर उपचार करण्यासाठी छोट्याशा खेड्यात गेले होते अमरावतीच्या जवळ. अनेक प्रयत्न करूनही तारेचा मजकूर त्यांच्यापर्यंत पोचवणं शक्य झालं नाही. ते ज्यावेळेला 2-3 दिवसांनी परत आले तेव्हा वृत्तपत्रातून सुभाषबाबू सरकारच्या हातावर तुरी देऊन परागंदा झाल्याची बातमी कळली. आपण त्यांच्या मदतीला पोचू शकलो नाही याचं डॉक्टरांना मनस्वी दुःख झालं. तसं घडतं तर कदाचित त्यांच्या आयुष्याने फार निराळं वळण घेतलं असेल. 1942मध्ये गांधींनी करेंगे या मरेंगे हा नारा दिला. त्यांना अटक झाली. पाठोपाठ मोर्चे, जाळपोळ, निदर्शनं होऊन झाली आणि डॉक्टरांनाही अटक झाली. 3 वर्षांनी म्हणजे 1945मध्ये तुरुंगातून त्यांची सुटका झाली. पण जेलमधल्या त्या 3 वर्षांच्या वास्तव्यात डॉक्टर अतिशय अंतर्मुख झाले होते. भोवतीच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा येऊ घातलेल्या बदलांचा सखोल विचार आणि चिंतन हे सतत चालू होतं. स्वातंत्र्य चळवळीत जे योगदान द्यायचं ते देऊन झालं होतं. स्वातंत्र्य तर आता मिळणारच होतं. पण त्यानंतरच्या सत्तेच्या राजकारणात डॉक्टरांना अजिबात स्वारस्य नव्हतं. सुभाषबाबूंच्या निधनाची वार्ता, देशाची होऊ घातलेली फाळणी या घटनाही व्यथित करणाऱ्या होत्या. देशात एक नवीन पर्व सुरू होणार, त्यात आपली भूमिका काय असणार हे त्यांनी मनाशी ठरवलं होतं. भारतीय समाजातली विषमता, रोगराई, दारिद्र्य, दुःख, वेदना त्यांनी सगळंच स्वतः अनुभवलं होतं. ते दूर करण्यासाठी यापुढे स्वतंत्रपणे विधायक कार्य करायचं हा त्यांचा निश्चय झाला. पण समाजसेवेचा वसा घ्यायचा म्हणजे वैद्यकीय व्यवसायाला पूर्णविराम द्यावा लागणार. मग चरितार्थ कसा चालणार? डॉक्टरांच्या जेलच्या वाऱ्या, प्रचारासाठीचे सततचे दौरे यामुळे वैद्यकीय व्यवसायामध्ये तसंही सातत्य राहिलेलंच नव्हतं. ते जेलमध्ये असतानाच मोठ्या कन्येचा, कमलचा विवाह झाला होता. जमापुंजी तरी किती काळ पुरणार? आर्थिक स्थिती नाजूक होती. पण चांगल्या कामात उभ्या राहिलेल्या अडचणी आपोआप दूर होतात याचा प्रत्यय आला. डॉक्टर जेलमध्ये असताना काही जुने हिशोब पाहताना पार्वतीबाईंच्या असं लक्षात आलं की त्यांनी एका मित्राला काही बरीच मोठी रक्कम काही अनेक वर्षांपूर्वी उसने दिली होती. त्याच्याकडे चौकशी केल्यावरती त्यांनी सांगितलं की हो, पण आत्ता माझ्याकडे तुम्हाला द्यायला पैसे नाही आहेत, त्याच्या बदल्यात मी तुम्हाला थोडीशी शेती देतो. तर मग ती शेती ताब्यात आली आणि त्यामुळे आर्थिक चिंता दूर झाली. आणि मग तर समाज उपयोगी काम करण्याचा डॉक्टरांचा विचार अधिकच पक्का झाला. अनेक वर्षांपासून मनाच्या तळामध्ये जे मंथन चालू होतं ती योजना आता आकार घ्यायला लागली. कुष्ठरोग निवारण कार्य ह्यापुढचं अमरावतीमध्ये तसंही आधीपासूनच म्हणजे रस्त्यावर भीक मागणारे महारोगी हे नित्य दिसणारं दृश्य आहे. मला वाटतं आपणही अनेकांनी लहानपणी पुण्यातसुद्धा गाडी ओढत घेऊन जाणारे, हाताला फडकी बांधणारे महारोगी पाहिलेले आहेत. विद्रूप चेहरा, हातपाय जखमांनी भरलेले, येणार जाणारं कुणीतरी लांबून कधी भीक घालायचं. डॉक्टर बरेचदा अशा रोग्यांना आपल्या दवाखान्यामध्ये आणून त्यांच्यावरती उपचार करायचे. पण त्यात सातत्य नसायचं, कारण ते रोगी पुन्हा औषधासाठी कधी येत नसत. जवाहर गेटजवळून जाताना एक महारोगी त्यांना रोज दिसायचा. विद्रूप चेहरा, हातपाय जखमांनी भरलेले. बराच काळ लोटला आणि एक दिवस त्या महारोग्यांनी आयुष्याला कंटाळून विहिरीमध्ये उडी घेतली. प्रेत बराच काळ पाण्यामध्ये राहिल्याने दुर्गंधी सुटली होती. कोणी भीतीपोटी त्याला बाहेर काढायला तयार होत नव्हतं. शेवटी नगरपालिकेने ती विहीरच बुजवून टाकली. एकदा व्याख्यान देण्यासाठी वरुड या गावी जात असताना वाटेत एका ठिकाणी खूप गर्दी जमलेली दिसली. उतरून पाहिलं तर एक बेवारस कुष्ठरोगी रस्त्यामध्ये मरून पडला होता.
कुत्री त्याचे लचके तोडत होती. लोक निर्विकारपणे पाहत होते. ते भयानक दृश्य पाहून डॉक्टर हादरले. या घटना म्हणजे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या आपल्यावरचं कलंक आहेत असं त्यांना वाटलं. थोडी बहुत शिल्लक होती, त्यातून गावातल्या स्मशानाशेजारी एक छोटीशी वास्तू उभारून कुष्ठकार्याची सुरुवात झाली. जवळच कुष्ठरोग्यांची वस्ती होती. कधी मजुरी आणि कधी भीक मागून कसं तरी पोट भरायचे. हे चित्र डॉक्टरांना बदलायचं होतं. ते त्यांना सांगायला लागले की माझ्याकडे या, तपासून घ्या, औषध घ्या, तुम्ही नक्की सुधाराल. तुम्ही माणूस आहात, माणूस म्हणून सन्मानाने जगा, लाचार जीणं सोडून द्या. मनात आणलं तर तुमच्या ह्या विकलांग अवयवांना सुद्धा तुम्ही कार्यक्षम बनवू शकता आणि काम करून स्वाभिमानाने जगू शकता. सतत अशा प्रकारे बोलत राहिल्यामुळे हळूहळू त्या रोग्यांना डॉक्टरांबद्दल थोडासा विश्वास निर्माण झाला. ते मनातली दुःख डॉक्टरांना सांगायला लागले. त्यातले दोघं चौघं तर आपणहूनच येऊन रोग्यांना रांगेत उभं करायचं, आजूबाजूचा परिसर साफ करायचा, तिथे थोडीशी फुलं लावायची, औषधं वाटायची, अशी मदत करायला लागली. हेच या कामातले डॉक्टरांचे पहिले सहकारी. जसा उपचार घेणाऱ्यांचा रोग थोडा आटोक्यात यायला लागला तशा नवीन समस्या उभ्या राहायला लागल्या. कुणी म्हणायचं की माझं 6-7 जणांचं कुटुंब आहे, म्हाताऱ्या वडिलांच्या जखमा जास्त झाल्या, त्याला इथे रोज मलमपट्टी करायला आणायचं म्हणजे माझी अर्ध्या दिवसाची मजुरी बुडते. म्हाताऱ्याची दुसरीकडे कुठे नाही का सोय करता येणार. कुणी म्हणायचं घरातली लहान लेकरं बाळं म्हाताऱ्याच्या अंगाखांद्यावर खेळतात, त्यांना महारोग झाला तर काय करायचं. कुणी म्हणायचं की डॉक्टर, लग्न झालेली मोठी मुलगी बाळंतपणाला माघारी आली आणि तिला महारोग झाला आहे, तिच्या खालच्या 2 मुली आहेत, आता त्यांची लग्न कशी व्हायची. कुष्ठरोग्यांवर फक्त वैद्यकीय उपचार करून चालणार नव्हतं. त्यासाठी त्यांच्या इतर प्रश्नांवर सुद्धा उत्तरं शोधायला हवी होती आणि त्यासाठी एखादी संस्था निर्माण करणं गरजेचं वाटायला लागलं. मोठ्या जागेचा शोध सुरू झाला. काही वर्षांपूर्वी एका मारवाडी गृहस्थांच्या एकुलत्या एका मुलावर उपचार करून डॉक्टरांनी त्याला अक्षरशः जीवदान दिलेलं होतं. ते पुढे आले की गावाच्या पूर्वेला माझी 80 एकर पडीक जमीन आहे, तुम्हाला आवडली तर मी तुम्हाला ती दान म्हणून द्यायला तयार आहे. चांगल्या कामासाठी नेहमीच दातृत्व समोर येतं. हा अनुभव पुन्हा एकदा आला. कुष्ठकार्याला मिळालेली ती जणू परमेश्वरी देणगी होती. जयस्वाल. त्यानंतर सुखाप्पा प्रेमलवार आणि लाला श्यामलाल यांनी पण आपापल्या जमिनी दिल्या आणि एक सलग जमीन हातामध्ये आली. आता संस्थेच्या उभारणीला प्रारंभ झाला. काम अजिबातच सोपं नव्हतं. झाडं-झुडपं साफ करणं, दगडं फोडून रस्ते निर्माण करणं, विहिरी खोदून पाण्याचा शोध घेणं, निवाऱ्यासाठी तात्पुरत्या का होईना झोपड्या उभारणं याला सुरुवात झाली. धान्य, पैसे, अवजारं. डॉक्टरांच्या घरून सगळ्यांसाठी जेवणासाठी डबा यायला लागला. 1946मध्ये विदर्भ महारोगी सेवा मंडळ जगदंबा कुष्ठनिवास तपोवन या नावाने संस्था रजिस्टर झाली. घटस्थापनेच्या मुहूर्तावर आचार्य विनोबा भावे यांच्या हस्ते पहिली कुदळ मारली गेली आणि 5 रोग्यांसह कामाला प्रारंभ झाला. सरकारकडे पक्क्या इमारतींच्या बांधणीसाठी अर्ज केला. काही पैसा स्वतः उभा केला. 6 महिन्यात थोड्या इमारती बांधून मिळाल्या आणि आता रस्तोरस्ती भटकणाऱ्या कुष्ठरोग्यांना एक हक्काचं आश्रयस्थान मिळालं. दाजीसाहेबांनी सर्वप्रथम त्यांच्या मनात असलेली रोगाविषयीची भीती आणि गैरसमज दूर केले. तुमच्या शरीराला महारोग झालेला असला तरी मनाला झालेला नाही किंवा बुद्धीलाही झालेला नाही. याही अवस्थेत तुम्ही जमेल ते काम करू शकता. हे फक्त सांगितलं नाही तर कृतीमध्ये आणलं आणि तपोवनामध्ये कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाची सुरुवात झाली. दाजीसाहेब आता तपोवनातच राहायला आले. ही संस्था रोग्यांकरता रोग्यांनीच चालवलेली असावी. कुष्ठकार्याचं धोरण त्यांनीच ठरवावं, त्यांनाच सर्व अधिकार असावे आणि मी जरी कार्याध्यक्ष असलो तरी जबाबदारी आमची सर्वांची एकत्रितपणे असावी, ही डॉक्टरांची संकल्पना होती. आज भारतामध्ये जवळजवळ 200 कुष्ठ आश्रम आहेत, पण कुष्ठरोग्यांसाठी कुष्ठरोगी कार्यकर्त्यांनीच चालवलेली तपोवन ही एकमेव संस्था म्हणावी लागेल. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली, पण त्यांना रोगमुक्त करून पुरेसं नव्हतं. रोग बरा झाला तरी पुन्हा घरी जाऊन राहणं शक्य नसे, कारण समाजाची मानसिकता अजिबात बदललेली नव्हती.
या रुग्णांचं पुनर्वसन करणं फार गरजेचं होतं आणि त्यासाठी तपोवनामध्ये उपचार, शिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण, उत्पादन आणि पुनर्वसन असं 5 कलमी काम सुरू झालं. 1953मध्ये श्रम प्रतिष्ठानाची निर्मिती झाली, ज्याच्यामध्ये अनेक विभाग होते. त्याविषयी मी थोडक्यात सांगते. सुतारकाम विभागामध्ये शाळा, ऑफिसेस, घरं यांना लागणारं सगळ्या प्रकारचं फर्निचर तयार केलं जायचं. ते सरकारी कार्यालयांना आणि हॉस्पिटल्सना पुरवलं जायचं. यंत्रमागावरती बँडेज, गॉज क्लॉथ, चादरी विणल्या जायच्या. हातमागावरती खादीचं कापड, साड्या विणल्या जायच्या. या दोन्ही विभागात मिळून वर्षाला 10 लाख मीटर बँडेज आणि गॉज क्लॉथचं उत्पादन तपोवनामध्ये व्हायला लागलं होतं. लोहारकाम विभागामध्ये सुरुवातीला शेतीची अवजारं केली जायची. त्यानंतर घरगुती उपयोगाच्या वस्तू आणि दवाखान्याला लागणारं लोखंडी फर्निचरही तयार होऊ लागलं. सतरंजी विभागामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांना लागणाऱ्या पट्ट्यांपासून ते मोठ्या मोठ्या विविध मापांच्या आणि रंग डिझाईनच्या सतरंज्या विणल्या जाऊ लागल्या. शिवणकाम विभागामध्ये स्त्री पुरुषांचे कपडे शिवणं, शाळांचे गणवेश, बियाण्यांसाठी लागणाऱ्या पिशव्या हे काम सुरू झालं. 1957मध्ये मुद्रणालय सुरू झालं. श्रमप्रतिष्ठानच्या सगळ्या खात्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागातर्फे औद्योगिक शाळा म्हणून मान्यता मिळाली. 1963मध्ये त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी तपोवनातल्या लोकांनी तयार केलेल्या वस्तू शासकीय संस्थांनी आणि कार्यालयांनी अग्रक्रमाने खरेदी कराव्या असा आदेश काढला. पण त्याची पूर्तता करताना शासनाकडे अनेक खेटे घालावे लागत आणि रेड टेप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यातले 2-3 अनुभव फक्त सांगणार आहे. एकदा वेळ ठरवून शिवाजीराव मुंबईला आरोग्यमंत्र्यांना भेटायला गेले. 1.5 तास त्यांना बाहेर बसवून ठेवलं. काही बडे लोक यायचे, सरळ आत जायचे, आपलं आपलं काम करून बाहेर पडायचे, हसत हसत निघून जायचे. काही वेळांनी मंत्री महोदय स्वतः बाहेर आले आणि तिथे तिष्ठत बसलेल्या अनेक लोकांची काहीही दखल न घेता निघून जायला लागले. शिवाजीरावांनी त्याचा हात पकडला. तुम्ही आमचे सेवक आहात, आधी आत चला. आमची कामं पूर्ण केल्याशिवाय मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. हे धैर्य त्यांच्यामध्ये होतं, कारण त्यांची कामावरची निष्ठा आणि नैतिकता. मंत्री महोदय आत गेले. त्यांचं जे काय म्हणणं होतं ते त्यांनी ऐकून घेतलं. आणखीन एकदा एका मंत्र्यांकडे ते काही योजना घेऊन गेले होते. तेव्हा मंत्री महाशय त्यांना म्हणाले की मला जास्त वेळ नाही आहे, 5 मिनिटात तुमचं काय काम आहे ते सांगा. शिवाजीरावांनी आपली फाईल उचलली आणि ते गरजले की आमचं संपूर्ण आयुष्य आम्ही या समस्येसाठी दिलेलं आहे. ते तुम्हाला 5 मिनिटात समजावून सांगायला मी काही ब्रह्मदेव नाही आणि ते समजून घ्यायला तुम्ही पण बृहस्पती नाही. तुम्हाला माझ्यासाठी वेळ हा दिलाच पाहिजे. मंत्री वरमले. तोपर्यंत थोडीफार लाज कदाचित शिल्लक होती त्या मंत्र्यांमध्ये. त्यांनी थांबून सगळं ऐकून घेतलं. त्यांना घ्यावं लागलं ऐकून. तपोवनात तयार होणाऱ्या मालावरती विदर्भ महारोगी सेवा मंडळ हा शिक्का मारू नये असा एक फतवा सरकारने काढला. अर्थातच तो अमान्य करण्यात आला. महारोग्यांनी कष्ट करून स्वाभिमानाने जगावं हे तपोवनाचं मूलभूत उद्दिष्टच जर सरकारला मान्य नसेल तर त्यांनी ते जाहीरपणे मान्य करावं असं शिवाजीरावांनी ठामपणे सांगितलं. आणि मग सरकारने शिक्क्यासह माल खरेदी करायला सुरुवात केली. संस्थेमध्ये राष्ट्रपतींपासून मंत्र्यांपर्यंत कुणीही आलं तरी पोलिसांचा ताफा आणू दिला जात नसे. आम्ही त्यांची सुरक्षा उत्तम प्रकारे ठेवू असा आग्रह धरला जाई आणि तसं घडवलं जाईल. एकदा राष्ट्रपतींची भेट होते आणि शाळेतली मुलं, काही पेशंट लोक, काही कार्यकर्ते हे त्यांच्या स्वागतासाठी फुलं हातामध्ये फलक वगैरे घेऊन उभे होते. काही पूर्वनियोजित गोष्टींमुळे राष्ट्रपतींना यायला उशीर झाला आणि जेव्हा राष्ट्रपती आले त्यावेळेला दाजीसाहेबांच्या खेरीज कुणीही तिथे नव्हतं. दाजीसाहेबांनी सांगितलं सगळ्यांनी आपापल्या कामांना जा, कामं सुरू करा, कुणीही इथे स्वागतासाठी थांबायची गरज नाही आहे. एका राष्ट्रपतीशी अशा प्रकारचा निर्णय घेणं की इथे कोणी थांबायची गरज नाही हे अतिशय धैर्याची गोष्ट होती. पण त्याचा राग ना राष्ट्रपतींना आला ना शिवाजीरावांना असं वाटलं की आपण याच्यामध्ये काही गैर करतो. हॉस्पिटलमध्ये कुष्ठरोग्यांवर उपचार केले जायचे. रक्त तपासणी, कृत्रिम अवयव बसवणं, तज्ज्ञ डॉक्टरांकडून सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जायचे.
याशिवाय शेतीसह नर्सरी, पोल्ट्री हे उद्योगही संस्थेमध्ये सुरू केले गेले. या सगळ्या खात्यांमध्ये काम करणारे सगळे लोक हे महारोगी असत. जे ज्याला जमेल ते त्यांनी करायचं. पोल्ट्रीमध्ये काम करणाऱ्या रखमाच्या हाताला बोटच नव्हती, पण ती कुऱ्हाडी साफ करायची. दोन्ही तळव्यांमध्ये बोटं नव्हती, पण तळव्यांमध्ये अंडी गोळा करायची. एकही अंड कधी जमिनीवर पडायचं नाही. अंगठा नसलेला किसन चौकीवर काम करताना पुढच्या 2 बोटांनी उत्तम रांगोळी काढायचा. पाय नसलेले गोपाळ काका डेअरीमध्ये हिशोब तपासायचे. तपोवनासाठी परदेशी अनुदान किंवा लोकांनी स्वतःच्या प्रसिद्धीकरता संस्था मिंदी राहील अशा अटी घालून दिलेली रक्कम तपोवनाने कधीही स्वीकारली नाही. जास्तीत जास्त लोकांकडून लहान स्वरूपात पण सातत्याने मिळणारा पैसा हा लाख मोलाचा आहे, हे त्यांचं तत्त्व होतं. त्यासाठी छोटे छोटे मंगल कलश बनवून घेतले होते अशा प्रकारचे. आणि त्यात रोज 5 पैसे टाका असं आवाहन केलं जायचं. त्याच्यामागे ही भावना होती की 5 पैसे ही गरीबातल्या गरीब माणसाला परवडणारी रक्कम होती आणि त्या निमित्ताने या दुर्दैवी कुष्ठ बांधवांचं स्मरण तुम्हाला रोज होत राहावं ही त्याच्यामागची इच्छा होती. अनेक लोक सणवार, घरातलं शुभकार्य, वाढदिवस, एखादी विशेष आनंदाची घटना अशा प्रसंगी यथाशक्ती रक्कम कलशामध्ये जमा करत कलश भरला की तपोवनामध्ये आणून रिकामं करत पुन्हा घेऊन जात. ज्या समाजाच्या सहकार्यामुळे आपण ही संस्था चालवतो त्या समाजाच्या अडचणीला धावून जाणं हे आपलंही कर्तव्य आहे, हा विचार शिवाजीरावांनी तपोवनातही रुजवलेला होता. तुम्ही फक्त घेणारे नाही तर देणारेही व्हा, असा हा त्यामागची भावना होती. आणि त्यासाठी एक आपदग्रस्त निधी उभारला होता. बिहारचा दुष्काळ, कोयनेचा भूकंप, आंध्रमधलं चक्रीवादळ, बांगलादेशातल्या पीडितांची सेवा अशा प्रत्येक आपत्तीच्या वेळी सक्रिय मदत करण्यात तपोवन नेहमी अग्रेसर होतं. एक दिवस पहाटे चौकीदार, एक वृद्ध जोडपं, त्यांची तरुण मुलगी आणि तिचं छोटं बाळ यांना घेऊन झोपडीवरती आला. त्यावेळेला दाजीसाहेब तपोवनात राहायला आले होते. बहिणाका आणि पार्वतीबाई पण राहायला आल्या होत्या आणि एका कुडाच्या झोपडीमध्ये त्यांनी आपला संसार मांडला होता, शांतिकुंजामध्ये. त्या 16 वर्षाच्या मुलीला कुणीतरी फसवलं होतं आणि तो एक कोळा जीव तिच्या पदरात टाकून तो अर्थातच फरार झाला होता. आणि म्हणून त्या आईबापांनी आपल्या मुलीला आणि त्या छोट्या बाळाला घेऊन तपोवनाच्या दारात धाव घेतली होती. हा कुष्ठरोग्यांचा आश्रम आहे, हा अनाथ आश्रम नाही हे त्यांना माहिती होतं, पण तरीही आपल्या अडचणीतून काहीतरी मार्ग काढला जाईल या आशेने ते इथवर आलेले होते. शिवाजीरावांनी क्षणभर विचार केला. एका जीवाला ठेवून घ्यायला होकार दिला की त्या पाठोपाठ असे अनेक अभागी जीव येणार हे निश्चित होतं. ही न संपणारी समस्या आहे. त्यांनी पार्वतीबाईंकडे बघितलं. पार्वतीबाईंच्या नजरेतूनच त्यांना उत्तर मिळालं आणि त्या 4 दिवसांच्या बाळाला पार्वतीबाईंच्या ओटीत टाकून ते निघून गेले. त्या क्षणापासून तो कोवळा जीव तपोवनाचा झाला. 12व्या दिवशी बारसं केलं, नाव ठेवलं आशा. त्यानंतर अनेक कुमारी मातांची मुलं संस्थेमध्ये वाढायला लागली. मनीषा, किरण, चित्रा, दुर्गा, मीरा, माधव, ज्योती त्यांच्यासाठी शिशुविहार हा स्वतंत्र निवास बांधण्यात आला. या लहानग्यांना उत्तम पोषण मिळावं म्हणून गोशाळा सुरू केली. अनाथ आणि निराधार योजनेअंतर्गत जन्मतः फेकून दिलेली अर्भकं, मंदिराच्या पायरीवर कचरा कुंडीत, रेल्वेत बाकाखाली सापडलेली तान्हुली, कुमारी मातांच्या पालकांनीच आश्रमात आणून दिलेली बाळं अशा सुमारे 450 मुलांचे संगोपन, शिक्षण, नोकरी आणि पुढे विवाहसुद्धा तपोवनात अत्यंत प्रेमाने केले गेले. त्यांच्यासाठी पालकत्व योजना संस्थेने राबवली. आज ही अनेक मुलं मोठी झाली, बाहेर काही दत्तकही गेली. ही सगळीच मुलं आज स्वतःच्या पायावर उभी आहेत, स्वाभिमानाने जगत आहेत. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जेव्हा कुष्ठरोगाची लागण व्हायची तेव्हा त्यांना शाळेतनं काढून टाकलं जायचं. अशी अनेक मुलं आणि मुली कोर्टामार्फत तपोवनामध्ये उपचारांसाठी यायला लागली. पाहता पाहता त्यांची संख्या वाढायला लागली. ह्या मुलांनी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून या कुष्ठपीडित मुलांसाठी आणि अनाथ मुलांसाठी 2 प्राथमिक आणि 1 माध्यमिक शाळा तपोवनामध्ये सुरू करण्यात आली. 8 वसतिगृह बांधली.
1966मध्ये मॅट्रिकची पहिली तुकडी तपोवनामधून उत्तीर्ण झाली. त्यांच्यासाठी स्काउट गाईड NCC हे प्रकल्पसुद्धा सुरू केले. एशियाडमध्ये तपोवनच्या मुलांनी संचलन केलं. पीडित मुलामुलींना शालांत परीक्षेपर्यंत शिक्षण देणारी भारतातली 1984पर्यंतची ही पहिली आणि एकमेव शाळा होती. मुलांसाठी सरस्वती वाचनालय काढलं, हनुमान व्यायामशाळा काढली, टागोर संगीत विद्यालय सुरू झालं. त्या ठिकाणी अमरावतीमधले तज्ज्ञ संगीत शिक्षक तिथे शिकवायला यायला लागले. शालेय आणि व्यावसायिक शिक्षणाबरोबरच त्यांच्यातल्या सुप्त कलागुणांनाही उत्तेजन मिळावं म्हणून एक खुलं नाट्यगृह बांधण्यात आलं. इथे शिकून मोठे झालेले, रोगमुक्त झालेले अनेक विद्यार्थी सैन्यात, पोलीस दलामध्ये भरती झाले. कित्येक मुलं शासकीय, निमशासकीय सेवेमध्ये गेली. काही प्राध्यापक झाले, अभियंता झाले, शिक्षक, डॉक्टर झाले. काहींनी स्वतःचे छोटे उद्योग सुरू केले. देशाचे जबाबदार नागरिक म्हणून स्वाभिमानी सुखी आयुष्य आज ही सगळी मुलं जगत आहेत. तपोवनातल्या शाळेत शिकलेली आणि शिशुविहारात वाढलेली ही सगळी मुलं आज महाराष्ट्रभर लहान मोठ्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये राहतात. पण दरवर्षी 28 डिसेंबरला शिवाजीरावांच्या जयंतीच्या दिवस सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने तपोवनामध्ये एकत्र जमतात. भर रणरणत्या उन्हामध्ये एक हातगाडी 4 मैलांचं अंतर तुडवून तपोवनात पोचली. ढकलून आणणारा एक छोटासा लहानसा मुलगा होता. निव्वळ माणुसकीला जागून तो हे ओझं इथपर्यंत ओढत घेऊन आला होता. तो म्हणाला, साहेब हे ताब्यात घ्या. गाडीवर कपड्याखाली काहीतरी झाकलेलं होतं. कपडा दूर करताच जे दिसलं ते भीतीने थरकाप उडवणारं होतं. महारोग जिवंतपणे शरीराला पोखरून काढतो म्हणजे नक्की काय याचं ते मूर्तिमंत रूप होतं. अगतिकतेने भरलेले डोळे आणि डोकं या पलीकडे चेहऱ्याचा कोणताही भाग शिल्लक नव्हता. बेसुरता आणि विद्रुपतेची परमावधी होती. दुर्गंधी सुटली होती. जखमांमध्ये असंख्य किडे वळवळत होते. जेमतेम काही तासांचं आयुष्य शिल्लक होतं. तरीही ताबडतोब उपचार सुरू केले गेले. जखमांमधले किडे काढल्यावर त्या डोळ्यांमध्ये उमटलेली कृतज्ञतेची भावना खूप काही सांगून जाणारी होती. जात्या जीवाचे अखेरचे काही क्षण तरी सुखाचे झाले होते. गंगाजलमुखी घातलं आणि क्रियाकर्म केलं. तो इथे पोचला नसता तर त्याला कुठल्या तरी देवळाच्या बाहेर, रस्त्यात किंवा एखाद्या गल्लीबोळात मृत्यू आला असता. उंदरांनी, कुत्र्यांनी लचके तोडले असते. कावळं गिधाडेही आपापला वाटा घ्यायला आलीच असते. हा रोग कुटुंबातून आणि समाजातून उठवतो. जे संस्थेमध्ये पोचतात ते सुदैवी, पण रोगमुक्त झाले तरी कुटुंब त्यांना कधी स्वीकारत नाही. रक्ताची नाती कायमची दुरावतात, पण आपलाही शेवट गोड व्हावा, सन्मानाने व्हावा अशी कुठेतरी इच्छा असते. आणि त्यासाठी तपोवनात प्रत्येकाला शेवटचा निरोप अतिशय सन्मानाने दिला जायचा. एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला की घंटा दिली जायची. विविध खात्यांमध्ये काम करणारे रोगी आपापलं काम थांबवून हॉस्पिटलच्या आवारामध्ये जमत असत. एकत्र प्रार्थना म्हटली जाईल. आजारी रुग्णसुद्धा त्यात सामील होत, कारण कुठेतरी आपल्याही शेवटानंतर आपल्यालाही हे अशा प्रकारे सन्मानाने निरोप दिला जाईल हा दिलासा त्यांना मिळत असेल. 2 आंखें 12 हात हा कैद्यांच्या जीवनावरचा चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल. तो शिवाजीरावांना अतिशय आवडलेला चित्रपट होता. शिवणीच्या तुरुंगात असताना त्याने एका कुष्ठरोगी कैद्याचे हाल पाहिले होते. कुष्ठरोगी कैद्यांनासुद्धा सन्मानाने जगता यावं म्हणून त्यांनी तपोवनात खुल्या तुरुंगामध्ये त्यांना ठेवण्याचा प्रस्ताव सरकारच्या पुढे मांडला आणि कैद्यांची हमी घेतली. 1964मध्ये 11 कुष्ठबंदींची पहिली तुकडी तपोवनामध्ये आली आणि त्यानंतर सुमारे 350 लोक ज्यांना रोग झाला होता आणि जे कैदी होते असे तपोवनात आले, राहिले. त्यांच्यावर कोणतीही बंधनं नव्हती, कुणाच्याही हातामध्ये बेड्या नव्हत्या. कुणीही कुठल्याही नियमाचा भंग केला नाही. एकही कैदी कधीही पळून गेला नाही. उलट शिवाजीरावांच्या शिफारसीमुळे अनेकांच्या शिक्षा कमी करण्यात आल्या. कित्येक रोगमुक्त कैद्यांची त्यांच्या शिक्षेचा अवधी संपल्यावरती सुटका झाली. खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगणारी नागाबाई उंच आणि धिप्पाड इतकी की तिला बघून भीती वाटावी. ती बरी झाली आणि शिशुविहारातल्या अनाथ लेकरांची आई म्हणून शेवटपर्यंत तिने काम केले.
पुनर्वसनाची संकल्पना साकार होऊ लागली, लोक रोगमुक्त होऊ लागले, रोजगार मिळू लागला, पण कुटुंबात स्थान नाही. अशा समदुःखींचे विधीपूर्वक विवाह करून त्यांना कौटुंबिक जीवन जगण्याची संधी देण्याचं शिवाजीरावांनी ठरवलं आणि हा अभिनव उपक्रम देशात सर्वप्रथम तपोवनामध्ये सुरू झाला. अमरावती शहरामध्ये जोशी सभागृहात एक मोठा सोहळा करून कुष्ठरोग्यांचे विवाह सुरुवातीला केले गेले आणि एक इतिहास घडला. काहींनी संस्थेत, काहींनी अमरावती गावामध्ये संसार थाटले. पुढे 400हून अधिक रोगमुक्तांचे विवाह झाले. जगातले एकूण कुष्ठरोग्यांपैकी 1/3 कुष्ठरोगी भारतामध्ये आहेत. महारोगाबद्दल समाजात असणारे गैरसमज दूर व्हावेत म्हणून मनोरंजनातून प्रबोधन हा विचार घेऊन शिवाजीरावांनी कुष्ठ प्रश्नावरती स्वप्नतेचं लोचनी हा पूर्ण लांबीचा चित्रपट, ज्याला आपण फीचर फिल्म असं म्हणतो, तो बनवून घेतला. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र अगदी छोट्या छोट्या गावांमधून सुद्धा तो दाखवला गेला. वर्ध्याला स्वतः विनोबाजींनी चित्रपटगृहामध्ये येऊन त्याचं उद्घाटन केलं. पुढे या चित्रपटाचं महत्त्व जाणून सरकारने तो तपोवनाकडून विकत घेतला प्रचारासाठी आणि दूरदर्शनवरनं पण त्याचं अनेक वेळा प्रसारण झालेलं आहे. पूर्वी अनेक लहान लहान खेड्यांमध्ये तो दाखवला गेलेला आहे. या चित्रपटामध्ये त्या काळातले नामवंत कलाकार होते, त्यांनी कामं केली होती. रमेश देव, आशा पोतदार, विवेक, चंद्रकांत गोखले. चंद्रकांत गोखले यांची प्रमुख भूमिका होती त्या चित्रपटात. बरंचसं शूटिंग तपोवनात होणार असलं तरी कलावंतांची सोय गावात बाहेर राहायला केलेली होती, पण चंद्रकांत गोखले संस्था पाहून इतके भारावले की ते शूटिंग संपेपर्यंत तपोवनातच राहिले. 1959 साली सरकारने पद्मश्री पुरस्कारासाठी दाजीसाहेबांची निवड केली. प्रारंभी तो स्वीकारायला ते तयार नव्हते, पण राष्ट्रपतींनी स्वतः त्यांना पत्र लिहिलं की तुमचं काम मी पाहिलेलं आहे. दीनदुबळ्यांची सेवा अनेक जण करतात, पण कुष्ठरोग्यांची सेवा करणारे फार अभावाने आढळतात. तुम्हाला पद्मश्री मिळणारे ती माझ्या शिफारसीने नाही, तर तुमच्या कार्याचा आदर म्हणून. तुम्ही अनेकांचे प्रेरणास्रोत आहात, म्हणून तुम्ही हा सन्मान स्वीकारावा. तेव्हा राजेंद्र प्रसाद यांच्या आदरापोटी आणि स्नेहाखातर दाजीसाहेबांनी पद्मश्री स्वीकारली. ती कधीच नावापुढे लावली नाही आणि त्यानंतर अन्य कुठलाही पुरस्कार त्यांनी स्वीकारला नाही. अत्यंत प्रतिष्ठेचा लोकमान्यांच्या नावाचा टिळक पुरस्कार, पहिला पुरस्कार शिवाजीरावांना देण्याचं मनामध्ये होतं जयंतराव आणि या मंडळींच्या, जो आत्ता नरेंद्र मोदींना दिला गेला. तो पुरस्कार त्यांनी नम्रतेने नाकारला. कुठल्याही विद्यापीठाची D.Litt पदवी घेतली नाही. त्यांना प्रसिद्धी कधीच भावली नाही. गीतेतला कर्मयोग खऱ्या अर्थाने ते जगत होते. संस्थेमध्ये पिकणारा भाजीपाला, फळं, दूध यातलं काहीही शिवाजीरावांच्या झोपडीवरती कधीही फुकट येत नसे. महिन्याचा हिशोब ठेवून तो चुकता केला जाईल. घरी आलेल्या पाहुण्याने विकत घेतलेल्या सतरंजा, शिवून घेतलेले कपडे, बनवून घेतलेलं फर्निचर याचे पैसे ताबडतोब देऊन रीतसर पावती घेतली जायची. अनुताईंच्या, त्यांच्या कन्या अनुतेजा 1964 सालापासून आपल्या वडिलांसोबत कुष्ठकार्य करत होत्या. त्यांच्या सुट्टीवर आलेल्या लेकी सुनांनी सुद्धा शिशुविहारातल्या छोट्या मुलांसाठी रसपानाचा, आईस्क्रीमचा, तिळगुळाचा कार्यक्रम स्वखर्चाने करायचा, ही एक पद्धतच पडलेली होती. 1981 सालच्या घटस्थापनेला शिवाजीराव आणि पार्वतीबाई तपोवनच्या अध्यक्ष आणि सचिवपदावरून निवृत्त झाले. संस्थेचं आयुष्य मर्यादित असतं, पण व्यक्तीचं आयुष्य मर्यादित असतं, म्हणून त्यांनी ही धुरा अनुताईंच्याकडे सोपवली. त्या काम करतच होत्या वडिलांबरोबर 20 वर्षापासून. 90 वर्षाच्या जगात त्यावेळेला 81 साली ते 90 वर्षाचे 82 जन्मले. बापरे, 89चे होते. अनुताईंनी अर्थातच ती अतिशय उत्तम प्रकारे पार पाडली. त्या काळामध्ये तपोवनाचा वार्षिक खर्च 84 लाख रुपये होता आणि सरकारकडून फक्त 11 लाख रुपये अनुदान मिळत असे. कुष्ठ प्रश्नावरती सरकारने एक समिती नेमावी, त्यातून आमच्या प्रश्नांवरती काहीतरी मार्ग काढावा, अशा अनेक वार विनंत्या, अहवाल, समित्या बनवून त्यातून काहीही साध्य होत नव्हतं.
आणि ही जी रक्कम सरकारकडनं येणं असायची ती मिळायलासुद्धा अतिशय उशीर होत असे. त्यासाठी सतत पत्रव्यवहार करावे लागायचे, सतत हेलपाटे घालावे लागायचे. 1980 साली सरकारने विदर्भातल्या सगळ्या कुष्ठ संस्थांचं अनुदान काही कारण नसताना 7 महिने बंद केलं, रोखून ठेवले. तपोवनाने तयार केलेल्या वस्तू अग्रक्रमाने सरकारने विकत घेतल्या पाहिजेत हा त्यांचाच अध्यादेश होता. तो धाब्यावर बसवून संस्थेकडनं माल खरेदी करणं सरकारने बंद करून टाकलं. आधी खरेदी केलेल्या मालाची रक्कमही वेळेवर दिली जात नव्हती. 3-4 लाख रुपये किमतीचा तयार माल शिल्लक पडून होता. शासकीय रुग्णालयांकडून काही लाख रुपये येणं बाकी होतं. संबंधित खात्याचे मंत्री अधिकारी यांना अनेक तारा पत्र पाठवून भेटून काहीही उपयोग होत नव्हता. शेवटी शिवाजीरावांनी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये परदेशी कापडाची होळी केली जात असे आपल्याला माहिती. त्या पद्धतीने अमरावतीतल्या प्रत्येक चौकामध्ये 10 मीटरचा एक तुकडा याप्रमाणे कापडाची होळी केली जायची. आणि हे आम्ही का करतोय यामागची भूमिका, आलेले प्रश्न हे लोकांना समजावून सांगितले जायचे. परंतु त्याही आंदोलनाची सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. शेवटचं अस्त्र म्हणून शिवाजीरावांनी 7 जुलै 1982ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 51 कुष्ठ कार्यकर्त्यांसह स्वतःला अटक करून घेतली. स्वातंत्र्य लढ्यामध्ये 3 वेळा तुरुंगवास भोगणाऱ्या या तपस्व्यांनी वयाच्या 90व्या वर्षी पुन्हा एकदा तुरुंगवास भोगला. खास बरॅकमध्ये राहण्याची विनंती नाकारून अन्य कार्यकर्त्यांसोबतच राहीन आणि त्यांना जे जेवण द्याल तेच मी घेईन हे निक्षून सांगितलं आणि पाळलं. 8 दिवसांचा रिमांड मिळाला. तेव्हा कुठे सरकार जागं झालं. त्यावेळच्या आरोग्यमंत्री रजनी सातव यांनी मुख्यमंत्र्यांचं तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्याचं पत्र शिवाजीरावांना आणून दिलं आणि मग सगळे तुरुंगातून बाहेर आले. पण या लिखित आश्वासनाची सुद्धा शासन पायमल्ली करत होते. आता संस्थेतल्या 1400 पेशंटचा गाडा चालवणं कठीण होत चाललं. अनुदानामध्ये मिळणाऱ्या अनुदानामध्ये सुद्धा खूप तफावत होती. त्यांच्या नैतिकतेमध्ये आणि तत्वामध्ये हे कधीच मूल्यांमध्ये कधीच बसलं नसतं. शेवटी त्यांनी एक खुलं पत्र मुख्यमंत्र्यांना आणि वृत्तपत्रांना पाठवलं. स्वातंत्र्यानंतर कुष्ठरोग निर्मूलन हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी आजवर त्या ध्येय धोरणानुसार संस्था चालवण्याचे प्रयत्न केले. यापुढे ती चालवणं मला शक्य होणार नाही. म्हणून ही संस्था आम्ही शासनाच्या ताब्यात देत आहोत. संस्थेच्या तपोवन आणि इतर 8 केंद्रांवरच्या शेतीतल्या उभ्या पिकासह सगळी स्थावर जंगम मालमत्ता ताबडतोब शासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याला त्वरित मान्यता देण्यात यावी. 10 नोव्हेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत माझं व्यक्तिशः अस्तित्व संस्थेच्या परिसरामध्ये असणार नाही. यानंतरचे हस्तांतरणाचे सगळे अधिकार संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा श्रीमती अनुताई भागवत यांना देतोय. त्या शासनाला संस्थेचा ताबा देतील आणि त्यानंतर त्याही अध्यक्षपदाचा राजीनामा देतील. त्यानुसार अनुताईंनी नंतर विदर्भ महारोगी सेवा मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या तपोवनसह 8 शाखा आणि संस्थेची सगळी स्थावर मालमत्ता आणि 1100 एकर शेती ही शासनाच्या स्वाधीन केली. 9 नोव्हेंबरची रात्र. अवघं तपोवन जागं होतं. उद्या नेमकं काय घडणार आहे. शंका, भय, अनिश्चितता, अस्वस्थता. हा महर्षी इथून निघून गेल्यानंतर आम्हाला वाली कोण? आमचं काय होणार? या संस्थेचं काय होणार? शांत झोप लागली होती ती फक्त शिवाजीरावांना. कर्मयोग संपून आता कर्ममुक्तीचा क्षण आलेला होता. मनात कुठलीही घालमेल नव्हती. मध्यरात्री सरकारकडून संस्था ताब्यात घेत असल्याचं कळवण्यात आलं. 10 नोव्हेंबरची पहाट. शिवाजीराव तपोवनात सर्वत्र फिरले. झाडं, वेली, फुलं, फळं, रुग्णनिवास, वसतिगृह, शिशुविहार सगळ्यांचा त्यांनी मूक निरोप घेतला. 8 वाजता सगळे निवासीय जिजामाता केंद्रामध्ये जमले. मुख्यमंत्र्यांचं संस्था ताब्यात घेत असल्याचं पत्र सगळ्यांना वाचून दाखवलं. त्यानंतर दाजीसाहेबांनी 2 मिनिटं सगळ्यांना उद्देशून भाषण केलं. मी आजवर तुमच्या भल्यासाठीच सर्व करत आलो.
कोणतंही कार्य करताना व्यक्ती गौण असते, कार्य महत्त्वाचं असतं. यानंतरही तुमचं कल्याण व्हावं यासाठीच तुम्हा सर्वांना म्हणजेच संस्थेला मी सरकारच्या हाती सोपवलं आहे. मला ज्याप्रमाणे सहकार्य केलं त्याप्रमाणेच तुम्ही शासनालाही करा. तुमच्या अपंग अवयवांमध्ये मोठी शक्ती आहे हे कधीही विसरू नका आणि जिद्दीने पुढे जा. प्रत्येक साथसंगत आयुष्याच्या एका वळणावर अशी सुटणार हे सत्य असते. आपल्या दिशा आता वेगळ्या आहेत, आपला प्रवास वेगळा आहे. निवासियांना अश्रू अनावर झाले होते. शेवटी हात जोडून सर्वांनी प्रार्थना केली. त्यानंतर 1916 सालापासून समर्पणाचं प्रतीक म्हणून आजवर शिरोधार्य मानलेला भगवा फेटा शिवाजीरावांनी जगदंबेच्या चरणी अर्पण केला आणि आपल्या कर्मभूमीचा तपोवनाचा निरोप घेऊन दुपारी 12 वाजता ते भाड्याच्या गाडीमधून चांदूर रेल्वे या गावी निवासासाठी निघाले. तपोवन सोडल्यानंतर आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत शिवाजीराव चांदूरमध्येच राहिले. 1981मध्येच बहिणाकांचा मृत्यू झाला होता. 26 जून 1984ला पार्वतीबाईंचं निधन झालं होतं. प्रत्येक कार्यामध्ये सर्वार्थाने अविरत साथ देणारी सहचारिणी अनंताच्या प्रवासाला निघून गेली. सगळे पाश हळूहळू संपत चालले होते. आयुष्यातली सगळी कर्तव्य पार पाडली. देश आणि समाज यांच्यासाठी जे उत्तरदायित्व होतं ते पूर्ण केले. वयाची 90 उलटून 2 वर्ष झाली होती. आपलं जीवनकार्य संपलंय हे प्रकर्षाने जाणवू लागलं होतं. आता सगळा पसारा आवरून अंतिम प्रयाणाची तयारी करायची होती. त्याविषयी मनन आणि चिंतन सुरू झालं. रोज पहाटे आणि सायंकाळी फिरणं, सकाळी प्रार्थना, पडवीत बसून निसर्गाचे नित्य बदलते रंगरूप निहाळणं, काही वाचन, कुणी भेटायला आलं तर 4 शब्द बोलणं एवढाच नित्यक्रम होता. भूतकाळात रमायचं नाही, भविष्याची चिंता नव्हतीच, वर्तमानाकडेही तटस्थपणे बघायचं. अनुताईंची मुलं सुना नातवंड आली की काही काळ घर आनंदाने भरून जाईल, पण शिवाजीराव मात्र आता त्यात असून नसल्यासारखे जाणवत होते. पावलं झपाट्याने उतारावरून पडू लागली. प्रथम संध्याकाळचं मग सकाळचंही फिरणं बंद झालं. पडवीत काही फेऱ्या, त्याही मग थांबल्या. वाचन बंद झालं. दिवसभर आराम खुर्चीमध्ये बसून फक्त चिंतन. आयुष्यभर गीतेतला कर्मयोग आचरलेल्या या तपस्याच्या जीवनगीतेच्या अखेरच्या अध्यायाला आता प्रारंभ झाला होता. एक दिवस अनुताईंना जवळ बसवून सांगितलं, पैसा, शेती जे काही शिल्लक आहे ते एकदम नाहीसं करता येणार नाही, पण माझ्यानंतर त्याचा सदुपयोग कर. जगात एकच सत्य आहे ते म्हणजे गरिबीचं दुःख. ते दुःख हलकं करणं हेच तुझं कर्तव्य समज. माझं जीवनकार्य आता संपलं आहे. प्रायोपवेशनाच्या मार्गाने आत्मसमर्पण करण्याचा माझा निर्णय झाला आहे. आजवर प्रत्येक गोष्टीत तू मला साथ दिलीस तशीच आताही दे. एप्रिल 1986च्या सुरुवातीपासूनच अन्न घेणं कमी केलं होतं. 20 एप्रिलपासून प्रायोपवेशनाला आरंभ केला. अन्नाचा पूर्ण त्याग केला. केवळ उसाचा रस. 1 मे नंतर तेही बंद. फक्त काही घोट पाणी. कृश शरीर, पांढरी शुभ्र दाढी, डोळे थोडे खोल गेलेले पण चेहऱ्यावरचं तेज कायम होतं. दाजीसाहेब एखाद्या शांत अविचल तपस्व्याप्रमाणे दिसत होते. प्रायोपवेशनाची वार्ता सर्व दूर पसरली होतीच. तपोवनातले निवासी, राजकीय नेते, शासकीय अधिकारी दर्शन द्यायला, निरोप द्यायला येत होते. 6 तारखेला पाणी घेणंही थांबलं. अंतिम क्षण जवळ आल्याची सगळ्यांनाच जाणीव झाली. रात्रभर झोप नव्हती. आता मुक्तीची आस लागली होती. 7 मेला पहाटे प्राणज्योत पंचत्वात विलीन झाली तेव्हा चेहऱ्यावरचं तेज मात्र अधिकच प्रकाशमान झालं होतं. अनुताईंनी पित्याच्या पार्थिवाला अग्नी दिला. भजनाचे मंद सूर शोकाकुल वातावरणात उमटत होते. माझे असते पण लोपो, नाम रूप हरपो. मला विसरा, कार्य मी केलं हेही विसरा, पण कार्याला विसरू नका, कार्याला विसरू नका.